जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर सर्वांनी थंबनेल बघितलेला असेल तर आपला व्हिडिओचा आजचा जो टॉपिक असणार तो म्हणजे स्विंग ट्रेडिंगबद्दल. स्टॉक मार्केटमध्ये आपण जेव्हा काम करत असतो, एक सेफ ट्रेडिंग जर म्हटली तर ती म्हणजे स्विंग ट्रेडिंग असते. ठीक आहे ना. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे ट्रेडिंग करणार. कोणी इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करतं, म्हणजे आजच्याच दिवशी स्टॉक घेऊन त्याला आजच्याच दिवशी सेल करणार. किंवा काही जण असे असतात की आजच्या दिवशी स्टॉक जर घेतला तर ते वर्षानुवर्ष त्याला होल्ड करतात, आपल्या पोर्टफोलिओचा भाग बनवत असतात. काही जण आजच्या दिवशी स्टॉक घेतला की तो 1-2 दिवसांमध्ये किंवा 8-10 दिवसांमध्ये किंवा 1 महिनाभर त्याला होल्ड करतात. त्यांचं एक टार्गेट असतं की एवढं टार्गेट मला मिळालं तर त्या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये मी प्रॉफिट बुक करणार. त्यालाच आपण म्हणतो असतो स्विंग ट्रेडिंग. मग काही जणांची चुकी काय होत असते जेव्हा तुम्ही स्विंग ट्रेडिंग करतात. आपला टॉपिक कोणता आजचा? स्विंग ट्रेडिंगचा. मग काही जण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडतात, त्यांना एकतर सिलेक्शन माहीत नसतं स्टॉकचं कसं करायचं. आता हे स्टॉकचं सिलेक्शन कसं करायचं त्यासाठी मी व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे की तुम्ही एखादा स्टॉक जो निवडायचा असतो स्विंग ट्रेडिंगसाठी कसा निवडायचा, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कसं बघायचं असतं, लिक्विडिटी कशी बघायची असते. मी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, आपण जेव्हा स्टॉकमध्ये एंट्री घेत असतो, आता बहुतेक जणांना एंट्रीचंच माहीत नाही आहे. ठीक आहे, एखादा स्टॉक वरती जातो आहे, डेली तुम्हाला तुमच्या टर्मिनलवरती दिसतं आहे की 10%, 20% वरती जातो आहे, ते बघून त्यामध्ये तुम्ही एंट्री घेत असतात आणि तिथेच लॉस करून बसतात. मग आपली एंट्री कोणत्या ठिकाणी व्हायला पाहिजे? आपण जो स्टॉक निवडलेला असतो स्विंग ट्रेडिंगसाठी त्याचे फंडामेंटल बघितले आपण थोडक्यात, त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम पण बघितलं. मग आपलं जास्त प्रॉफिट कोणत्या ठिकाणी बनू शकतं, जास्त पैसा कोणत्या ठिकाणी बनेल, ते आजच्या व्हिडिओमधून आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ मोठा पण बनू शकतो. व्हिडिओ मोठा असेल म्हणून स्किप करू नका. ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे त्या व्हिडिओमध्ये असणार. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काहीतरी शिकायलाच मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे. शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि समजून घ्या व्हिडिओला. जो पण व्हिडिओ तुम्ही बघायचा असतो त्याला समजून घ्यायचं असतं. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदाच बघत असाल, तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं त्यावरती पण हिट करायचं आहे, जेणेकरून जो पण मी व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाणार. आता काही जण ते बेल आयकॉनचं बटन जे असतं ना ते हिट करत नाही, त्यामुळे त्यांना व्हिडिओचं नोटिफिकेशन पण येत नसतं आणि ते अपडेट नसतात यूट्यूबवरती. त्यामुळे तुम्ही काय करायचं, बेल आयकॉनचं बटन जे असतं ना त्यावरती क्लिक करून द्यायचं एक. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, बेल आयकॉनवरती नक्की हिट करायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा जो टॉपिक असणार तो म्हणजे स्विंग ट्रेडिंगवरती. आता मी या गोष्टी रिपीट करत असतो बरं, नाहीतर काही जण म्हणतील की स्विंग ट्रेडिंग तर आम्हाला माहीत आहे. अशी एखादी व्यक्ती असू शकते की ती पहिल्यांदा व्हिडिओला बघते, तिला तर माहीत नसणार स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. पण या गोष्टी जर रिपीट झाल्या, पहिले जे व्यक्ती असणार त्यांचं रिव्हिजन होईल आणि ज्या नवीन व्यक्ती येत असतात त्यांना पण शिकायला मिळेल काहीतरी. त्यामुळे आपण या गोष्टी ज्या असतात ना रिपीट करत असतो. आता सर्वात पहिले आपल्याला जाणून घ्यायचे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. समजा एखादी व्यक्ती आजच्या दिवशी स्टॉकला बाय करते, आजच्या दिवशी सेल करते, त्याला आपण काय म्हणत असतो, इंट्राडे. इंट्राडे ऑब्लिक डे ट्रेडिंग आपण त्याला म्हणत असतो, डे ट्रेडिंग. इंट्राडे किंवा डे ट्रेडिंग याला म्हणत असतो. समजा आजच्या दिवशी तुम्ही एखादा स्टॉक बाय केला आणि त्याला 5 वर्षांसाठी ठेवलं, त्याला आपण काय म्हणतो असतो, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. त्याचा कालावधी 1 वर्षांपेक्षा जास्त असतो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा, त्याला म्हणत असतो आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. आणि आजच्या दिवशी मी एखादा स्टॉक बाय केला, आजच्या दिवशी मी एखादा स्टॉक बाय केलेला आणि त्याला मी 3-4 दिवसांसाठी होल्ड करतो आहे, 1 हप्त्यासाठी, 15 दिवसांसाठी किंवा 1 महिन्यासाठी. त्या पिरियडमध्ये जी ट्रेडिंग केली जात असते ना त्याला आपण म्हणत असतो स्विंग ट्रेडिंग. त्याला आपण म्हणत असतो स्विंग ट्रेडिंग. मग त्याचा कालावधी तुमचा 15 दिवस, 1 महिना, 1 महिन्यापेक्षा जास्त पण असू शकतो, 8 दिवस पण असू शकतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो, स्विंग ट्रेडिंग म्हणत असतो. आता याच्यामध्ये हा एक शब्द आला स्विंग, याला पण थोडं एक्सप्लेन करतो की स्विंग म्हणजे नेमकं काय असतं. आपण जो स्टॉक निवडलेला असतो तो अप ट्रेंडमध्ये असतो. ठीक आहे ना. कोणताही स्टॉक बाय करायचा अप ट्रेंडमध्ये करायचा, डाऊन ट्रेंडमध्ये करायचा नसतो. जो स्टॉक वरती जात असतो त्याला आपण बाय करत असतो. मग तो वरती जात असताना जो स्विंग आपण कॅच करत असतो याला म्हणतात स्विंग. हा काय असतो, एक स्विंग आपण कॅच करत असतो. येणारा कोणता हर्डल आहे तिथपर्यंत स्टॉक जाऊ शकतो, तो स्विंग कॅच करणं म्हणजेच असतं स्विंग ट्रेडिंग. त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट डिसाईड करून घेत असतो की मला किती टक्क्यांचं प्रॉफिट घ्यायचं. मग तुम्हाला काही वेळेला तिथे 8% मिळू शकतं, 10%, किंवा काही जण पूर्ण ट्रेंडला पण कॅच करतात, त्याला पण स्विंग ट्रेडिंगच म्हणतात. म्हणजे असं असतं ना की काही वेळेला स्टॉकमध्ये बाईंग चांगली येते आणि तो कंटिन्युअसली वरती जात असतो, मग काही जण ह्या ट्रेंडला पण कॅच करत असतात. हा पूर्ण ट्रेंड जो असतो ना अप ट्रेंड त्याला पण कॅच करत असतात, त्याला पण म्हणतात स्विंग ट्रेडिंग. मग आता प्रत्येक जणाची चुकी काय होते, आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग चालतं बघा, सकाळच्या वेळेला यूट्यूबवरती आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग चालतं, एज्युकेशन चालतं.
त्या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारच्या टिप्स देत नाही, कोणाला म्हणत नाही तुम्ही ते कॉल बाय करा, पुट बाय करा, ह्या लेवलला स्टॉकला बाय करा, कधी म्हणत नसतो. आपलं फक्त त्या ठिकाणी काय अभ्यास चालतो. अभ्यासासाठीच फक्त आपण 2-2.5 तास यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीमिंग चालवत असतो. त्या ठिकाणी बहुतेक व्यक्तींचे चार्ट येत असतात. मी इरिडा 195ला बाय केला, मी IRFC 190ला बाय केला, मी रिलायन्स 3000वरती बाय केला, मी HDFC बँकेला 1700वरती बाय केलं. आणि त्यांना विचारलं कोणती ट्रेडिंग करत होते. शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे काय, मी त्या स्टॉकमध्ये काय करतोय, स्विंग ट्रेडिंग करतोय. मग कोणत्या गोष्टी बघून तुम्ही ते स्टॉकला बाय केलं. तुम्ही काय करताय, स्टॉकला टॉपला बाय करताय. तुम्ही स्टॉकला टॉपला बाय करतात म्हणजे ज्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येणार असते, ज्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येणार त्याच ठिकाणी तुमची एंट्री होत असते. मग तुमचं चुकतं कुठे, तुम्ही कोणत्या जागेवरती चुकताय. तुम्ही चुकताय एंट्रीसाठी. तुम्हाला हेच माहीत नाही की मी ह्या स्टॉकमध्ये एंट्री कोणत्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, हे तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे त्या स्टॉकमध्ये तुम्ही काय होत असतात, ट्रॅप होत असतात आणि तिथेच मग तुमचा लॉस होत असतो. समजा मी आहे, माझं उदाहरण घेऊन सांगतो. मी माझ्यासारख्या अनेक व्यक्ती असू शकतात. दीपक, मी एक व्यक्ती आहे, अजून बाकीच्या पण व्यक्ती असू शकतात. तुम्हाला सांगतो आता हे उदाहरण दिलं की तुम्हाला समजायला सोपं जातं. या बाकीच्या व्यक्ती आहेत, समजा 100-200 व्यक्ती असतील इथे, 100-200 व्यक्ती. त्यांनी काय केलेलं होतं की IRFC स्टॉक जो होता, IRFC कंपनीचा, IRFC हा स्टॉक जो होता त्यांनी बाय केला 130वरती. त्यांची बाईंग प्राईस होती 130ची. 130ला सर्वांनी बाय केलं. स्टॉक वरती गेला, वरती गेला, वरती गेला, तो गेला 190वरती. हा जो ग्रुप होता यांनी काय केलेलं होतं, 130ला स्टॉक बाय केलेला होता. त्यांना याच्यामध्ये प्रॉफिट किती झालं, 60 रुपयांचं. 60 रुपयांचं प्रॉफिट होतं आहे. इकडे हा ग्रुप होता दुसरा. आता नाव XYZ देऊया आपण इथे. XYZ नावाच्या व्यक्ती होत्या. त्या फक्त काय बघत होत्या की स्टॉक आज 10% चालला, 10% चालला. मग त्यांना वाटतं की हा उद्या पण 10% वरती जाणार, परवा पण 10% वरती जाणार आणि मला जास्त पैसा मिळणार. किंवा काही व्यक्ती अशा पण असू शकतात की अचानक नजर पडली IRFC वरती, आज मला दिसतोय 10% वरती चालला आहे, उद्याच्या दिवशी पण दिसला समजा तो 10% वरती. मग मी काय म्हणतो, हा डेली 10% वरती जातोय, मी काय करतो, याला बाय करून टाकतो. पण काय होतं आहे, तुम्ही जेव्हा इथे स्टॉकला बाय करताय, दीपक आणि त्यांचा ग्रुप जो होता तो काय करतो, या ठिकाणी स्टॉकला सेल करतोय. म्हणजे काय झालं, हा जो ग्रुप होता ना इथे प्रॉफिट बुकिंग करतोय त्यांचं. हे काय करताय, प्रॉफिट बुकिंग करताय आणि त्या जागेवरती तुम्ही एंट्री घेताय. मग तिथे काय होणार, स्टॉकमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात सेलिंग होणार तो स्टॉक खालीच येणार. मग त्याच जागेवरती तुम्ही काय होत असतात, ट्रॅप होत असतात. आणि जो स्टॉक तुम्ही बाय केलेला असतो तो तुम्हाला निगेटिव्ह दिसायला लागतो, 10%, 20%, 30%. मग तुम्ही म्हणतात आता काय करू, मी तर याच्यामध्ये फसलो. का फसलो, तुमची एंट्री, ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ना की तुमची एंट्री चुकते. एकतर मग तुम्ही छोटा लॉस घेऊन बाहेर पडायला पाहिजे होतं, स्टॉप लॉसचा वापर करायला पाहिजे होता. आणि जर तुम्ही एंट्री घेताय, माझी लेवल योग्य आहे का हे तुम्ही बघत नाही. या चुका जवळजवळ सर्वजण करतात. जी स्टॉक मार्केटमध्ये नवीन व्यक्ती येत असते, तिचा स्टॉक मार्केटचा अभ्यास नसतो, ती व्यक्ती ही चूक करून बसतेच. तिच्याकडून ही चूक होणार म्हणजे होणारच. मग हा जो ग्रुप असतो स्मार्ट व्यक्तींचा असतो की त्या लेवल बघतात, सपोर्ट रेजिस्टन्स बघतात, स्टॉकचा ट्रेंड बघताय, मग स्टॉकला बाय करताय. पण ह्या व्यक्ती ज्या आहेत काय करताय मार्केटमध्ये, कोणताही अभ्यास नसताना स्टॉकमध्ये एंट्री घेताय. का, मी जे टर्मिनल बघतोय जसं ग्रोचं आहे बघा, तिथे दिसतं हा स्टॉक 10% वरती चाललेला आहे, समोरच फ्रंट पेजवरती दिसतं बघा. एंजल वनमध्ये पण सुविधा आली की ताबडतोब हा स्टॉक चाललेला आहे 5%, 10% वरती. त्या सर्व गोष्टी बघून ते स्टॉकमध्ये एंटर होत असतात. त्यांना काय वाटतं की उद्या पण हा स्टॉकवरती जाईल किंवा माझ्याकडून मिस होणार. एक शब्द असतो स्टॉक मार्केटमध्ये, फोमो. हा एक शब्द असतो बघा, फोमो. त्याला आपण काय म्हणतो, फिअर ऑफ मिसिंग आउट. याचा अर्थ काय होता आपल्या मराठी भाषेमध्ये, फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे काय, आता मी या स्टॉकमध्ये नाही एंट्री घेतली तर तो उद्या 20% निघून जाणार वरती, मला तर प्रॉफिटच मिळणार नाही. त्यामुळे काय, मी अगोदरच एंट्री घेऊन टाकतो, इथे चाललाय घ्या एंट्री त्याच्यामध्ये. फोमो ट्रेडिंग करणारे लोक असतात खूप जण, फोमो ट्रेडिंग आपण त्याला म्हणत असतो.
माझ्याकडून एंट्री या ठिकाणी मिस होणार, तो स्टॉक पुन्हा 50% वरती निघून जाणार. त्यामुळे ते काय करत असतात, तिथे एंट्री घेत असतात आणि तिथेच ट्रॅप होत असतात. मग ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात. तुम्ही कोणत्या जागेवरती एंट्री घेतली तर तुमचं प्रॉफिट बनवू शकतं. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही ह्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर बघा, तुम्ही धोका कधी खाणार नाही स्टॉक मार्केटमध्ये. बहुतेक जण याच ठिकाणी धोका खातात. मग त्या ठिकाणी ते कमी कुठे पडताय, अभ्यासामध्ये. ते अभ्यासात कमी पडताय. स्टॉक मार्केटचा ते अभ्यासच करत नाही, अंदाजे खूप आहे. बघा, आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग जेव्हा चालू असतं, मला डेली अशा व्यक्ती भेटतात की सर हा स्टॉक आहे, काय केलं पाहिजे याच्यामध्ये. किंवा आपला एक डिस्कशन ग्रुप आहे जो अभ्यासासाठी आपण बनवलेला आहे, तिथे पण मेसेज येतात की सर हा स्टॉक इथे बाय केलेला आहे, काय केलं पाहिजे. तुम्ही टॉपला बाय केलेला आहे तो. आणि स्टॉक मार्केटचा नियम असतो, टॉपला कधी बाय करायचं नसतं. टॉपला आपण काय करतो, सेल करतो. आणि बाय कुठे करतो आपण, डीपमध्ये करत असतो. डीपमध्ये आपण स्टॉकला बाय करत असतो. या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या, समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन आलं, नवीन व्यक्तीकडून चुका होणारच आहे, पण ही गोष्ट जरी तुम्ही लक्षात ठेवली की मला डीपमध्ये बाय करायचं आहे. समजा एक स्टॉक आहे, तो 100 रुपयाला होता आणि 100 रुपयांवरून तो 150 रुपयांवरती गेला, हे दिसतंय तुम्हाला. मग तुम्ही काय म्हणणार की हा स्टॉक टॉपला, बरं इथं याच्यामध्ये सेलिंग येऊ शकते, आपण इथे याला नको बाय करायला. मग हा स्टॉक खाली आला, 150 वरून आला 130 वरती. मग तुम्ही काय म्हणणार, हा स्टॉक जो होता ना टॉपपासून खाली आलेला आहे, मी इथे बाय करायला पाहिजे याला. हे जरी केलं तरी तुम्ही लॉसमध्ये कमी राहाल स्टॉक मार्केटमध्ये. पण जी व्यक्ती टॉपला स्टॉकला बाय करेल ती नेहमी ट्रॅप होत राहणार आणि ती नुकसान सहन करणार. मला सांगा, एखाद्या कंपनीला, आता मी तुम्हाला IRFCचंच उदाहरण देतो इथे, की हा स्टॉक जो होता बघा, जसं इथे 100 रुपयांना होता, तो पण 100 रुपयाला होता काही दिवसांपूर्वी. तो वरती जातोय वरती जातोय वरती जातोय, 195ला गेला. तुम्ही ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये बाईंग केली, स्टॉकच्या 100 क्वांटिटी तुम्ही बाय केल्या आणि होल्ड केलं. तो स्टॉक खाली येतोय, 10% खाली आला. दुसऱ्या दिवशी 10% खाली आला. तिसऱ्या दिवशी 10% खाली आला. तो येऊन पोहोचला 130 वरती. तो स्टॉक येऊन पोहोचला 130 वरती. आता मला सांगा, हा रिकवर होऊ शकतो का 195 पर्यंत? काही वेळेला जाणार, पण नाही गेला तर काय होईल? तुम्ही जो पैसा गुंतवलेला असतो, या ठिकाणी तुमची अमाऊंट किती गुंतलेली असते, 19,500 रुपये. एवढा पैसा तुमचा या ठिकाणी गुंतला. आणि हा स्टॉक 130, काही दिवस 135 जाणार, 140ला येणार, पुन्हा जाणार 132, पुन्हा खाली येणार, पुन्हा वरती जाणार. म्हणजे काय झालं, तुमचा पैसा ब्लॉक झाला इथे. जर तुम्ही बॉटममध्ये एंट्री घेतली असती तर तुम्हाला थोडंसं प्रॉफिट पण त्याच्यामध्ये दिसलं असतं. पण तुम्ही इथे टॉपला स्टॉकला बाय करून टाकलं आणि तुम्ही त्या ठिकाणी मग ट्रॅप झाले. त्यामुळे एक नियम लक्षात ठेवायचा स्टॉक मार्केटमध्ये काम करताना, एक तर एंट्री रिट्रेसमेंटमध्ये घ्यायची. एखाद्या स्टॉकमध्ये जेव्हा रिट्रेसमेंट येत असतं, जेव्हा तो अप ट्रेंडमध्ये असतो, तेव्हा त्यामध्ये एंट्री घ्यायची. डाऊन ट्रेंडमध्ये येणारा जो स्टॉक असतो ना, त्यामध्ये एंट्री घ्यायची नसते. बहुतेक जण काय करतात, हा स्टॉक चाललेला होता अप ट्रेंडमध्ये, त्यांना काय वाटतं हा स्वस्तात मिळतोय, पण त्याचा ट्रेंड निगेटिव्ह होत असतो, तो खाली येत असतो, लोअर हाय लोअर लोज बनवत खाली येत असतो. ते इथे स्टॉकला बाय करतात. का? स्टॉक मला स्वस्तात मिळतोय, स्टॉक मला स्वस्तात मिळतो. पण या ठिकाणी काय बघायचं असतं तुम्हाला, की तो स्टॉक अप ट्रेंडमध्ये असेल तर मी सपोर्टला आल्यानंतर याला बाय करेल. पण तुम्ही काय करताय, तो स्टॉक ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये असतो, तो स्टॉक असतो डाऊन ट्रेंडमध्ये आणि त्याच ठिकाणी तुम्ही त्याला बाय करतात. मग बाय केल्यावरती काय होत असतं, तो स्टॉक कंटिन्युअसली तुम्हाला खालीच येताना दिसतो. मग तुम्ही म्हणतात मी काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, लॉस सहनच करावं लागेल तुम्हाला. अशा स्टॉकमध्ये तुम्हाला लॉसच सहन करावं लागेल. त्यासाठी पडत्या स्टॉकमध्ये पण बाईंग करायचं नसतं, जो स्टॉक टॉपला असतो त्याला पण बाय करायचं नसतं. काही लेवल असतात, त्या लेवल बघून, रिट्रेसमेंट बघून तुम्हाला बाईंग करायचं असतं. स्टॉकचा ट्रेंड खूप महत्त्वाचा असतो. कुठेही काम करा, इंडेक्समध्ये करा किंवा स्टॉकमध्ये करा, ETF मध्ये पण करा, लेवल आणि ट्रेंड हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि याच्यावरती मी नेहमी व्हिडिओ बनवत असतो की तुम्ही लेवलला फाइंड आउट करत चला. लाईव्हवरती पण त्याच गोष्टी सांगत असतो तुम्हाला. मार्केटचा ट्रेंड कोणता आहे, अप ट्रेंड आहे, अप ट्रेंडनुसारच जा. मग तुम्ही स्टॉकला बायच केलं पाहिजे. डाऊन ट्रेंडमध्ये आहे तर स्टॉकला बायच करू नका, तिथे सेल केलं पाहिजे आपण. या गोष्टी नेहमी सांगण्याचा उद्देश असतो माझा आणि सांगत असतो. लाईव्हमध्ये पण तेच चालतं आपलं, जे सकाळी 9:15 ते 12 वाजेपर्यंत लाईव्ह चालतं, आपण त्याच्यामध्ये तेच डिस्कशन करत असतो की ट्रेंड फाइंड आउट करत चला.
मग आजच्या दिवशी आता आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा की कोणत्या जागेवरती मी जर स्टॉकला बाय केलं तर माझं जास्त प्रॉफिट बनवू शकतं ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता बहुतेक असे स्टॉक असतात, वेगवेगळे सेक्टर असतात बघा. ते काही वेळेला खूप रॅली देऊन जातात, काही वेळेला काहींमध्ये सेलिंग होत असते. जसं बघा आता FMCG सेक्टर तुम्हाला खाली दिसतं आहे. FMCG म्हणजे काय? फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड. फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड याचा फुल फॉर्म होत असतो फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड. याच्यामध्ये मग ITC कंपनी येत असते, HUL, बाटा कंपनी, ही पण FMCGचा भाग आहे. त्यानंतर टाटा कन्झ्युमर झाली. ह्या कंपन्या ज्या असतात FMCGच्या असतात. आता याच्यामध्ये आपल्याला करेक्शन झालेलं दिसतं आहे. मग आपल्याला ते स्टॉक सर्व कुठे मिळत आहे? बॉटमला मिळत आहे. लक्ष देऊन ऐकायचं, ते स्टॉक आपल्याला काय बॉटमला मिळत आहे. मग त्यांच्यामध्ये आपण रिव्हर्सल बघितला पाहिजे की ते स्टॉक आपल्या ट्रेंडला चेंज करत आहे का. म्हणजे कोणती गोष्ट आली? बुलिश ट्रेंड रिव्हर्सल. बुलिश ट्रेंड रिव्हर्सल ही गोष्ट आली. आता ही गोष्ट तुम्हाला पकडायची. बुलिश ट्रेंड रिव्हर्सल जर तुम्ही पकडला तर तुमचं जास्त प्रॉफिट बनणार. जो आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा की जर मी एखादा स्टॉक खाली येतोय, मी त्याच्यामध्ये पडणार नाही, त्या स्टॉकला बाय करणार नाही, पण त्याच्यामध्ये जेव्हा बुलिश ट्रेंड रिव्हर्सल होणार तेव्हा त्याला मी बाय करणार. तिथे सर्वात जास्त चान्सेस तुमचे प्रॉफिट बनण्याचे. तिथे पण तुम्ही चुकणार असं मी म्हणत नाही की 100% तुम्ही बरोबर असणार, पण प्रोबॅबिलिटी काय माहिती आहे का? 70% तुम्ही त्यामध्ये जिंकू शकतात. प्रॉफिट बनण्याचे चान्सेस जे असतात ना तुमचे 70%चे त्याच ठिकाणी असतात. आणि त्याच ठिकाणावरून जर स्टॉकमध्ये रिव्हर्सल जर झाला तर त्याच ठिकाणी तुमचं 10% ऐवजी 20% पण प्रॉफिट बनू शकतं. म्हणजे प्रोबॅबिलिटी काय झाली हो? जास्त झाली. मग अशा ठिकाणी जर तुम्ही स्टॉकला बाय केलं तर तुमचं प्रॉफिट जास्त बनू शकतं. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक आपण उदाहरण घेऊन सांगितलं की तुमच्या गोष्टी लक्षात राहतात. उदाहरणं दिली पाहिजे. एक स्टॉक होता, IRFCचं सांगतो. हा IRFCचा स्टॉक आहे. हा अपट्रेंडमध्ये होता. त्याची प्राईस पहिली होती 100 रुपये. 100 रुपयांवरून प्राईस बरोबर हायर लोज बनवत वरती गेली. हा स्टॉकचा कोणता ट्रेंड होता? अपट्रेंड. हा होता अपट्रेंड. समजा हा स्टॉक 100 रुपयांवरून या ठिकाणी गेला 190ला. ह्या ठिकाणी त्याने एक टॉप बनवला. आता ह्या लेवलपासून म्हणजे 190 पासून स्टॉकमध्ये काय ट्रेंड रिव्हर्सल झाला. हा स्टॉक काय लोअर लोचं फॉर्मेशन तयार करत खाली आला. एक हाय बनवला इथे, एक लो, इथे लोअर हाय, इथे बनणार लोअर हाय, लोअर लो. हे स्ट्रक्चर पूर्ण काय याच्यामध्ये निगेटिव्ह झालं. म्हणजे हा स्टॉकमध्ये ट्रेंड कोणता चालू झाला? डाऊन ट्रेंड चालू झाला. मग मला इथे स्टॉकला बाय करायचं का? नाही, मी दुर्लक्ष करणार, स्टॉककडे वाढ बघणार. मला माहिती आहे 190चा स्टॉक इथे येऊन पोहोचलेला आहे 120वरती. मी याच्यामध्ये वाढ बघणार आहे कशाची? ट्रेंड रिव्हर्सलची, जिथे माझं सर्वात जास्त प्रॉफिट बनू शकतं. मी असं नाही की ह्या पुलबॅकमध्ये इथे बाय करत गेलो याला आणि ट्रॅप होत गेलो, तसं करणार नाही. किंवा मी या स्टॉकमध्ये ॲव्हरेज पण करणार नाही. मी इथे ॲव्हरेज पण करणार नाही. मी याच्यामध्ये ट्रेंड रिव्हर्सलची वाढ बघणार. मी ह्याच स्टॉकमध्ये काय करणार? इथे ट्रेंड रिव्हर्सलची वाट बघणार. जेव्हा मला रिव्हर्सल मिळेल मी स्टॉकला बाय करेल. मग मला सांगा, इथे तुमची प्रोबॅबिलिटी प्रॉफिट बनण्याची जास्त आहे का? तुम्ही जर इथे स्टॉकला बाय केलेलं आहे, इथे प्रोबॅबिलिटी जास्त की ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी जास्त? इथे अक्षय नावाची व्यक्ती होती, त्यांनी हा स्टॉक इथे 180 रुपयाला बाय केला. आणि दीपक नावाची व्यक्ती होती, त्यांनी काय केलं? इथे 125च्या आसपास स्टॉकला बाय केलं. दीपक नावाची व्यक्ती होती, त्यांनी काय केलं? 120ला इथे स्टॉकला बाय केलं. डीपमध्ये प्रोबॅबिलिटी कोणाची जास्त प्रॉफिट बनण्याची? अक्षयची की दीपक यांची? कोणाची असणार आहे? साहजिकच आहे दीपक यांची, की यांचं स्टॉकमध्ये प्रॉफिट बनू शकतं. का? त्यांनी टेक्निकल फाइंड आउट केले, टेक्निकल लेवल बघितल्या, मार्केटचा ट्रेंड त्यांनी बघितला. त्यांनी बघितलं की IRFC तर खाली होतोय, मी बाय करून काय फायदा याच्यामध्ये? पण अक्षय सर म्हणतात नाही, तो 190ला होता, तो मला 180ला मिळतोय, बाय करून टाकतो, तो वरतीच जाणार. ते चुकले तिथे. पण दीपक नावाच्या व्यक्तीने वाढ बघितली.
की नाही येऊ द्या, स्टॉक खाली येतो येऊ द्या, आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण स्टॉकला बाय करू. मग त्यांनी काय केलं, 125ला इथे स्टॉकला बाय केलं. तो आता इथून जेव्हा वरती जाईलच असं पण नाही, पण त्यांनी ओळखलं काही लेवल होत्या, ट्रेंडला बघितलं आणि इथे बाय केलं. प्रोबॅबिलिटी किती असणार त्यांची, 70%ची. यांची तर बनतच नाही प्रोबॅबिलिटी, पण दीपक यांची प्रोबॅबिलिटी आहे की ते 70% ते प्रॉफिट बनवू शकतात स्टॉकमध्ये. रिव्हर्सल. आता ही फिगर जी आहे ना, हिला मी इरेज करतो आणि इकडे घेऊन येतो फिगरला असं. आता तुम्ही जर बघितलं ना, याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत मी. एक ट्रेंड रिव्हर्सलचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा. स्टॉकमध्ये ट्रेंड रिव्हर्सल कसा ओळखायचा, तो अप ट्रेंडमध्ये असू द्या किंवा डाऊन ट्रेंडमध्ये असू द्या. तुम्ही जर यूट्यूब शोधला, आपला चॅनल जर शोधला, त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मिळेल. आणि माझी सर्वांना विनंती असेल की तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघावा. वाटलंच तर त्याची लिंक पण मी टाकेल आपल्या व्हिडिओच्या खाली, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण टाकेल. सर्वांनी बघावा तो व्हिडिओ, त्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. ज्या नवीन व्यक्ती असतील त्यांना तर खूप काही शिकायला मिळेल. इथे आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया आपण, की हा स्टॉक आपला डाऊन ट्रेंडमध्ये होता. इथे डाऊन ट्रेंडमध्ये होता. आता अक्षयने तर वरती बाय केलेलं आहे, अक्षय सर जे होते त्यांनी वरती बाय केलेलं आहे. पण दीपक आहेत त्यांनी काय केलं, आता इथे ट्रेंड रिव्हर्सल ओळखणार ते, की हा 190चा स्टॉक होता, हा 120 वरती आला इथे. आणि इथून जेव्हा तो रिव्हर्सल देणार आहे काही, इथून जेव्हा तो रिव्हर्सल देणार आहे ते इथे कॅच करतं आहे स्टॉकला. म्हणजे हे जे स्ट्रक्चर होतं पहिलं लोअर हाय लोअर लोचं बनवत होतं, त्यांनी बघितलं की प्राईस आता थोडी ना इथे बॉटम बनवताना दिसते, म्हणजे स्ट्रक्चरला आपल्या चेंज करते. जे प्राईसचं स्ट्रक्चर इथून काय होतं आहे, चेंज होतं आहे. मी इथे स्टॉकला बाय केलं तर माझं प्रॉफिट नक्की बनणार. पण ते पण चुकू शकतात, दीपक आहेत ते पण चुकू शकतात. असं नाही की स्टॉक मार्केटमध्ये एक शब्द नेहमी ऐकतात तुम्ही माझा, स्टॉक मार्केट सुप्रीम असतं. व्हायला काय पण होऊ शकतं त्याच्यामध्ये. मी पण चुकू शकतो इथे, बॉटमला पण ट्रॅप होऊ शकतो तिथे, पण चान्सेस माझे इथे जास्त आहे प्रॉफिट बनण्याचे. मग मी काय करणार, इथे स्टॉकला बाय करणार. इथे काय होत असतो, ट्रेंड रिव्हर्सल होत असतो, यालाच आपण म्हणतो बुलिश ट्रेंड रिव्हर्सल. बुलिश ट्रेंड रिव्हर्सल. मग हा रिव्हर्सल बघून आपण जर एंट्री घेतली तर ह्या ठिकाणी बनणारं प्रॉफिट जास्त ना सर्वात जास्त असतं. तुम्ही इथे पूर्ण ट्रेंडला कॅच करू शकतात. हा जो रिव्हर्सल झालेला आहे समजा, यालाच आपण म्हणत असतो एक डबल बॉटम फॉर्मेशन. एक जो प्राईसचा चार्ट पॅटर्न असतो, डबल बॉटम फॉर्मेशन, किंवा त्याला आपण डब्ल्यू पॅटर्न पण म्हणतो, डब्ल्यू पॅटर्न. असा एक प्राईसचा चार्ट पॅटर्न इथे बनवत असतो. हा पॅटर्न आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचं साईन देत असतो की इथून आता प्राईसचं स्ट्रक्चर चेंज होतं आहे. प्राईस काय करायला लागली, हायर लोज बनवायला लागली. पहिले प्राईस काय करायची, लोला ब्रेक करत जायची इथे प्रत्येक वेळेला, हायला ब्रेक करत नव्हती. पण इथे प्राईस काय करायला लागली, आपल्या हायला ब्रेक करायला लागली, इथे लोला ब्रेक करत नाही. मग मला काय समजतं, प्राईस इथून आता शिफ्ट होते वरती. मग मी काय केलं पाहिजे, इथे स्टॉकला बाय केलं पाहिजे. मी इथे स्टॉकला बाय करणार, माझी प्रोबॅबिलिटी या ठिकाणी जास्त बनते प्रॉफिटची, की मी पूर्ण ट्रेंडला कॅच करू शकतो. एकतर आपण रिस्क रिवॉर्डने काम करत असतो, रिस्क रिवॉर्डने, की मला याच्यामध्ये किती प्रॉफिट घ्यायचं. मी जर 10 पॉईंटचं स्टॉप लॉस लावतोय, 10 पॉईंटचं माझं प्रॉफिट बनतं, तो झाला रिस्क रिवॉर्ड. किंवा आपण ट्रेल करून त्यामध्ये जास्त प्रॉफिट पण बनवू शकतो. माझा स्टॉप लॉस मी ट्रेल करत जाणार, वरती रॅली कॅच करत जाणार, ट्रेलिंग करत जाणार, तसं पण त्या प्रकारे. मग आपण ट्रेलिंग करत जर गेलो तर आपण पूर्ण रॅलीला कॅच करू शकतो. रॅली म्हणजे काय, या पूर्ण ट्रेंडला कॅच करू शकतो आपण. हा स्टॉकचा ट्रेंड जो असतो ना त्याला कॅच करू शकतो आपण. इथे आपलं जास्त प्रॉफिट बनेल. जी व्यक्ती ह्या जागेवरती एंट्री घेणार ती जास्त प्रॉफिट बनवणार. आता दुसरी व्यक्ती एक आली, आता या ठिकाणी कोण होतं, अक्षय, जे बिचारे पहिलेच लॉसमध्ये होते. या ठिकाणी कोण होतं, दीपक. या ठिकाणी होते दीपक. ह्या ठिकाणी एक्स नावाची व्यक्ती आली पुन्हा. इथे पण कोण आली, एक्स नावाची व्यक्ती. ती म्हणते स्टॉकवरतीच जातोय, मी काय करतो इथे स्टॉकला बाय करून टाकतो. यांना पण थोडंफार प्रॉफिट मिळालं. पण इथे सर्वात जास्त प्रॉफिट कोणाचं बनतंय. आता तुम्ही कंपॅरिझन करू शकतात की ह्या 3 व्यक्तींपैकी ही पहिली व्यक्ती जिने इथे बाय केलं, ही दुसरी व्यक्ती हिने बॉटमला बाय केलं, आणि ही तिसरी व्यक्ती जी होती ट्रेंडला बघून तिने बाय केलं. ही पण बरोबर होती. ही जी 3 नंबरची व्यक्ती आहे ना एक्स नावाची, ती पण बरोबर आहे.
तिने टेक्निकल लेवल बघितल्या, स्टॉकला बाय केलं. ही पण बरोबर आहे, ही पण बरोबर आहे, ही पण बरोबर आहे. ही कशी बरोबर की स्टॉक थोडा रिट्रेस झालेला आहे ना, आपण त्याच्यामध्ये बाईंग करूया. खाली आलेला आहे पण ते ट्रेंड बघितलं, पण त्यांनी ट्रेंड बघितला नाही, एवढंच आहे फक्त. पण ह्या 3 व्यक्तींमधून सर्वात जास्त प्रॉफिट कोण बनवणार? दीपक नावाची व्यक्ती. दीपक नावाची व्यक्ती जे असणार ना, या ठिकाणी ती प्रॉफिट बनवणार. दीपक नावाची व्यक्ती या ठिकाणी सर्वात जास्त प्रॉफिट बनवेल. जी बॉटमला इथे स्टॉकची खरेदी करते, ती पूर्ण रॅलीला कॅच करू शकते इथे. त्यामुळे जेव्हा पण आपण स्टॉकला बाय करायचं असतं, टॉपला करायचं नसतं, लक्षात ठेवा. अक्षय सर इथेच फसले, ट्रॅप झाले की त्यांनी काय केलं की हा जो स्टॉक होता तो टॉपला त्यांनी बाय केला. दीपक जे होते ते खरे का ठरले, तर त्यांनी स्टॉकला बॉटमला बाय केला. त्यांनी स्टॉकचा काय पकडला? बॉटम पकडला. आणि तिसरे जे होते एक्स नावाचे व्यक्ती, त्यांनी ट्रेंडला बघितलं. त्यांनी पण ट्रेंड बघून एंट्री घेतलीच की हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये जातोय ना, मी ते याच्यामध्ये एंट्री घ्यायला पाहिजे. पण ते लेट झाले. हे काय झाले? लेट झाले. यांनी अगोदर एंट्री घेतली. त्यामुळे इथे सर्वात जास्त फायदा कोणाचा होतोय? दीपक यांचा होतोय. मग आपलं व्हिडिओचं जे थंबनेल होतं, या ठिकाणी आपला जास्त पैसा बनेल. तर कोणत्या ठिकाणी बनेल मग? ह्या ठिकाणी. स्टॉकला आपण जेव्हा निवडतो, असे स्टॉक जर आपण शोधले की ते बॉटमला आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ट्रेंड रिव्हर्सल होतं आहे, असे स्टॉक जर आपण शोधले तर इथे आपल्याला फायदा आहे. सर्वात जास्त पैसा आपला ह्या ठिकाणी बनवत असतो. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की ह्या ठिकाणी आपला सर्वात जास्त पैसा बनू शकतो. तुम्ही रिव्हर्सल ओळखला, त्याच्यामध्ये एंट्री घेतली तर प्रॉफिट तुमचं जास्त बनणार. चुकण्याचे चान्सेस इथे कमी असतात. शेवटी मित्रांनो, स्टॉक मार्केट आहे, आपण चुकणारच. आपण जरी रिव्हर्सल ओळखला, काही वेळेला मार्केटमध्ये सेलिंग पण येऊ शकते, पूर्ण ब्रॉडर मार्केट निगेटिव्ह होऊ शकतं, मार्केटचं स्ट्रक्चर निगेटिव्ह होऊ शकतं, 2 देशांमध्ये युद्ध होऊ शकतात, त्याचा परिणाम मार्केटमध्ये होऊ शकतो, मार्केट क्रॅश होऊ शकतं. ठीक आहे. आपलं इलेक्शन येतं, इलेक्शनचे रिझल्ट खराब आले, BJP सरकार आहे समजा, काही झालं त्याच्यामध्ये, मार्केट खाली येऊ शकतं. कोणताही निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवरती पडू शकतो आणि आपण तिथे चुकू शकतो. या गोष्टी मार्केटमध्ये होत असतात. पण एंट्री आपली व्यवस्थित असली पाहिजे. जो पण स्टॉक आपण निवडायचा ना, त्याच्यामध्ये एंट्री खूप मॅटर करत असते. एंट्री तुमची योग्य जागेवरती असेल तर तुमचं प्रॉफिट बनेल. तुमची जर एंट्री चुकली तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लॉसमध्येच राहणार. तर माझ्या मते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. मग आपण एखादा स्टॉक पकडूया. आता आपल्याला हे स्टॉकवरती बघायचं, प्रॅक्टिकल बघायचं आपल्याला. बहुतेक असे स्टॉक होते की त्यांच्यामध्ये अशा गोष्टी झालेल्या होत्या. मग मी तुम्हाला एखादा स्टॉक दाखवतो, त्याच्यामध्ये उदाहरण देतो, मग त्याच्यावरती तुम्ही पण अभ्यास करायचा असतो. हे बघा, कोणतीही गोष्ट आपण जी शिकतो ना, तिचं प्रॅक्टिकल झालं पाहिजे. प्रॅक्टिकल म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे स्वतः. तुम्ही स्वतः पण त्यावरती काय केली पाहिजे? प्रॅक्टिस. जायचं, हा व्हिडिओ मी आजच्या दिवशी बघितला, ताबडतोब त्याच्यावरती जाऊन बघणार, ताबडतोब मी चार्टवरती जातो, मी ताबडतोब काय करतो? चार्ट बघतो. चार्टवरती तसं झालेलं होतं का बघतो, तिथं मला रिझल्ट येतोय का बघायचा. असा विश्वास कोणावरती ठेवायचाच नाही. आपण स्वतः पण अभ्यास करायचा असतो, अभ्यास करून पुढे जायचं असतं. आपला स्वतःचा पण अभ्यास असला पाहिजे. तर आपण आता चार्टवरती जाऊया. ठीक आहे ना, एक चार्ट बघूया आपण. आता मी तुम्हाला एका स्टॉकचं उदाहरण देतोय. ठीक आहे. आता हे फक्त उदाहरण असणार मित्रांनो. या ठिकाणी माझा कोणताही उद्देश नाही तुम्ही स्टॉकला बाय केलं पाहिजे, सेल केलं पाहिजे, ही लेवल महत्त्वाची, तसं काहीच नसणार. फक्त उदाहरणासाठी फक्त हे स्टॉकचं सिलेक्शन केलेलं आहे. आणि हा स्टॉक नाही आहे तर अनेक स्टॉक आहे, पण मला यामध्ये दिसलं ते फॉर्मेशन मला दिसलं, त्यामुळे मी तुम्हाला उदाहरण देतोय. हे ताजं उदाहरण असणार स्टॉकमध्ये. आणि ह्या स्टॉकमध्ये बहुतेक जण ट्रॅप पण झालेले. इरेडा स्टॉक, इरेडा कंपनी, याचंच उदाहरण देतो. का दिलं उदाहरण ते पण समजून गेलेले असणार सर्वजण की हा स्टॉक कंटिन्युअसली वरती जायचा. बरोबर आहे ना. या स्टॉकने खूप मस्त रॅली दिली. ठीक आहे. वरती गेला, प्रत्येकाला वाटायचं 5% वरती जातोय, आज 10% वरती जातोय, प्रत्येक दिवशी सर्किट लागतं या स्टॉकला, हा स्टॉक खालीच येणार नाही. मग मी काय करतो? स्टॉकमध्ये बाईंग करून टाकतो. एखादी व्यक्ती समजा 214ला स्टॉक होता, तो आला 200 वरती, मग ती काय म्हणणार? नाही, हा स्टॉक तर वरतीच जाणार, मी याला काय करतो? 210 रुपयाला बाय करून टाकतो, हा 400 पर्यंत जाणार. त्यांनी या ठिकाणी स्टॉकला बाय केलं. काही जण आला खाली, स्टॉक इथे आला खाली 170च्या आसपास, तिथे बाय करून टाकलं. काही जणांनी पुन्हा वरती गेला, पुन्हा खाली आला, समजा इथे 170ला पुन्हा त्यांनी बाय करून टाकलं. स्टॉक खाली येतोय, ते स्टॉकला बाय करत जात आहे. ते स्टॉकचा ट्रेंड बघत नाही. स्टॉकने एवढी रॅली दिली, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते. हे पण असतं ना मार्केटमध्ये की प्रॉफिट बुकिंग तर येणारच आहे. मी तुम्हाला उदाहरण पण दिलं, एक ग्रुप होता की तो प्रॉफिट बुक करणार त्याच्यामध्ये. मग त्यामुळे बहुतेक जण इथे ट्रॅप झाले या स्टॉकमध्ये.
मग आता जी दीपक नावाची व्यक्ती, तो ग्रुप होता, त्यांनी काय केलं, इथं प्रॉफिट बुक करून टाकलं. अक्षय सर होते, इथे ट्रॅप झाले ते. आता आपल्याला एंट्रीची वेळ आहे, मग एंट्री कुठे घ्यायला पाहिजे हो. मला एक स्टॉक जो डाऊन ट्रेंडमध्ये होता, हा स्टॉक काय होता, इथे डाऊन ट्रेंडमध्ये होता, कंटिन्युअसली खाली येत होता. आता मला तो बॉटमला मिळतोय. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की मी बॉटमला आलेला आहे. त्याच्यामध्ये जेव्हा रिव्हर्सल येईल, मला काही फॉर्मेशन त्याच्यामध्ये बघायला मिळेल, मग मी त्याच्यामध्ये जाऊ शकतो लॉंग, त्याला बाय करू शकतो. जसं मला इथे दिसतंय की आता एक डबल बॉटम फॉर्मेशन बनतं आहे स्टॉकमध्ये इथे. आता इथे पण मी चुकू शकतो. ठीक आहे, व्हिडिओ बघून कोणीच बाय करायचं नाही स्टॉकला, नाहीतर तुम्ही फसणार. ठीक आहे, व्हिडिओ बघून स्टॉकला बाय नाही करायचं कधी, अभ्यास ठेवायचा स्वतःचं पण. हे बघा, इथे तुम्हाला थांबताना दिसतोय आणि पहिली लेवल काय होती, रेजिस्टन्स, ती आता काय बनेल आपल्यासाठी, सपोर्ट. प्रिव्हियस रेजिस्टन्स जो असतो तो नंतर आपल्यासाठी काय बनवत असतो, सपोर्ट बनवत असतो. तो आपल्यासाठी सपोर्ट बनवत असतो. मग मी बघणार इथे रिव्हर्सल येतोय का, इथे स्टॉकमध्ये रिव्हर्सल येतोय का, तो बघणार. मग मी इथे स्टॉकला बाय करून टाकणार. म्हणजे मी काय करतोय, स्टॉकला डीपमध्ये बाय करतोय. डीपमध्ये बाय करतोय. इथे मी स्टॉकला बाय केलं तर प्रॉफिट जास्त बनण्याचे चान्सेस माझे इथं जास्त असणार आहे. या व्यक्तीने इथं केलं, त्यांना तर लॉसच होतोय. पण मी जर ह्या ठिकाणी बाय केलेलं आहे, समजा केलं, याच्यात माझे 5-10% 15% प्रॉफिट तर बनू शकतं. ही व्यक्ती या ठिकाणी 30-40% लॉस सहन करते, त्यापेक्षा तर मी इथे प्रॉफिटमध्येच असणार ना. जर याच्यामध्ये रिव्हर्सल झाला आणि चांगली बाईंग जर आली स्टॉकमध्ये, तर तो मला जास्त प्रॉफिट बनवून देणार, मी इथे जास्त प्रॉफिट बनवू शकतो. त्यामुळे आपण जो स्टॉक निवडायचा तो असा निवडायचा की त्याच्यामध्ये करेक्शन झालेलं आहे, तो रिव्हर्सल देतोय काही, बुलिश रिव्हर्सल त्याच्यामध्ये होतोय, बुलिश रिव्हर्सल, आणि तो बॉटमला आहे, अशा स्टॉकचं जर आपण सिलेक्शन केलं तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतं. असे अनेक स्टॉकचे उदाहरण आहेत, तुम्ही त्यांचा अभ्यास करा. असे अनेक स्टॉक असतात. एक स्टॉक अजून बघूया आपण. आता ही कंपनी एशियन पेंट ही दिसते तुम्हाला. आता हे मागचं उदाहरण आहे, हे ताजं उदाहरण नाही, मागचं उदाहरण देतो मी तुम्हाला काय झालेलं होतं. इथे स्टॉक बघा साईडवेज होता, नंतर तो डिस्ट्रीब्युशन फेजमध्ये गेला, खाली आला, एका सपोर्ट लेवलवरती आला. इथे आल्यानंतरच आता जी व्यक्ती इथे बाय करते ती म्हणणार की आता सपोर्टला आलेला आहे आणि याच्यामध्ये ना इथे करेक्शन झालेलं आहे, 3295वरून तो स्टॉक 3160वरती आलेला आहे, मी याला इथे बाय करून टाकतो. किंवा काही जण म्हणणार इथे आलेला आहे तो 3120ला, मी त्याला मी इथे बाय करतो स्टॉकला. ट्रेंड बघत नाही, तो खाली येतो हे बघत नाही, ते फक्त बघतायत की स्टॉकची किंमत कमी होते त्यामुळे ते बाय करतात. पण एक व्यक्ती अशी आहे, ती स्मार्ट आहे, ती काय म्हणते की नाही, स्टॉक एका सपोर्टला आलेला आहे आणि तो मला इथे रिव्हर्सल देताना दिसतोय, इथे स्टॉक इथे रिव्हर्सल देतोय, मग ते ह्या ठिकाणी काय करणार, स्टॉकला बाय करणार. प्रॉफिट कोणाचं जास्त बनेल, ह्या व्यक्तीचं बनेल. ती इथे पूर्ण ट्रेंडला कॅच करू शकते, इथे प्रॉफिट बनणार. या सर्व गोष्टी आपण एंट्री घेताना बघितल्या पाहिजे की मी टॉपला एंट्री घेतोय की बॉटमला घेतोय. मग यामध्ये पण तुम्ही काय करायचे, तुमची रिस्क बघायची की मी जर चुकतोय समजा, तर मी बाहेर निघायला पाहिजे. चूक आपली कबूल करायची. बहुतेक जण चूक कबूल करत नाही, मागे लागतात, तो स्टॉक खाली येत राहतो आणि मोठे लॉसेस ते सहन करतात. जर मला वाटतंय ना की इथे बॉटम बनवला आहे स्टॉकने, याच्या खाली जाऊ शकत नाही, 2920-30ची लेवल असणार आहे, समजा ह्या लेवलच्या खाली स्टॉक निघून जात असेल तरी ते सेलिंग येणार हे मला माहीत, मग मी त्याच्या खाली निघून जाणार. म्हणजे तो माझा काय असणार, स्टॉप लॉस पॉईंट. हा माझा काय असणार, इथे स्टॉप लॉस असणार, मी बाहेर पडणार. जर मी याच्यामध्ये खरं ठरलो, स्टॉकने जर ट्रेंड आपला चेंज केला, तर माझं प्रॉफिट इथे जास्त बनतं. प्रॉफिट या ठिकाणी आपलं कसं बनणार, जास्त बनणार. त्यामुळे अशा लेवलवरती तुमची जास्त बाईंग झाली पाहिजे, याच ठिकाणी आपला जास्त पैसा बनू शकतो. सर्वांनी या गोष्टींचा जर अभ्यास केला, तुम्ही पण असे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट बघा, वेगवेगळ्या कंपन्यांचे चार्ट बघा, तुम्हाला समजेल की त्या स्टॉकमध्ये अशाच प्रकारे ट्रेंड रिव्हर्सल होत असतो. एक स्टॉक जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये येतोय, तुम्ही तिथे बाय न करता त्याचा बॉटम जर पकडला, तर बॉटममध्ये तुमचा पैसा जास्त बनेल. बॉटममध्ये तुमचा पैसा कसा बनतो, जास्त बनत असतो. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टींवरती तुम्ही भर द्यायचा आहे. हे बघा, नॉलेज घेतलं तेवढं कमीच असतं. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 100% बरोबर ठरणार नाही, कधी लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही चुकणार. स्टॉक मार्केटमध्ये आपण 100% बरोबर कधी ठरू शकत नाही, पण जेव्हा खरं ठरू ना आपण, तर आपलं प्रॉफिट जास्त बनेल. मग त्या प्रॉफिटसाठी पण तुम्हाला थांबता आलं पाहिजे, संयम पाहिजे. त्यासाठी तुम्ही जर संयम ठेवला तर तिथे प्रॉफिट तुमचं नक्कीच बनणार. तर माझ्या मते या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलेल्या असतील की जो पण स्टॉक आपण बाय करायचा असतो, कोणत्या ठिकाणी करायचा असतो. मी टॉपला एंट्री घेतोय, ती माझी बरोबर एंट्री असणार का. मी बॉटमला एंट्री घेतोय रिव्हर्सल बघून, ती एंट्री माझी बरोबर असणार का. किंवा मी एका ट्रेंडमध्ये जातोय,
ती एंट्री माझी योग्य असणार का हे बघायचं आहे. नियोजन करायचं असतं. ट्रेडिंगचा प्लॅन आपला असला पाहिजे. त्यासाठी अभ्यास तर करावाच लागणार आहे. बहुतेक जण म्हणतात रेडीमेड पाहिजे. रेडीमेडने कधीही पैसा बनत नसतो मित्रांनो. आपला अभ्यास आपल्याच कामी येत असतो. आपणच अभ्यास करायचा असतो. आपणच स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवायचा असतो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ माझ्या मते सर्वांना आवडलेला असेल तर व्हिडिओच्या खाली छानसे कॉमेंट लिहा. आणि काही क्युरी असतील, तुम्हाला काही समजलं नसेल तर ते पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे. मग असं म्हणू नका की असे स्टॉक मला शोधून द्या तुम्ही, की ज्यामध्ये आता रिव्हर्सल होतं आहे. ते काम तुम्ही करायचं असतं. तो अभ्यास तुम्ही करायचा असतो. ठीक आहे. काही क्युरी असतील, काही गोष्ट समजली नाही तुम्हाला, तर ती मात्र तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.